मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना किंगमेकर बनली खरी, पण 90 जागा लढवून अवघ्या 29 जागा जिंकता आल्यानं भाजप आणि शिवसेनेमध्ये कुरबुरी सुरू झाल्यात। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिलेदारांचा सुपडा साफ झाला, पराभव झाला आणि त्यानंतर शिवसेनेतल्या पराभूतांचा संताप उफाळून आलाय आणि त्यातलेच एक आहेत समाधान सरवणकर। माजी आमदार सदा सरवणकरांचे पुत्र। आपल्या पराभवाला त्यांनी भाजपला जबाबदार ठरवलंय। पाहूया। जी काही ते वसुली टोळी आहे, ती टोळी प्रत्येक लोकसभेपासून आपण ह्या विधानसभेमध्ये बघितलं असाल की ती एक समोरच्या पक्षाला मॅनेज होण्याचं काम करते। चॅटवर अशा प्रकार होतं की सामने से पैसा आया इनको गिराना है। असं म्हणणं आहे की जी मतं मिळाली ती भाजपमुळे मिळाली 100%। विधानसभेपाठोपाठ महापालिकेतही अपयश पदरी पडल्यानं शिवसेनेच्या समाधान सरवणकरांचा असा उद्रेक झाला। आपल्या पराभवाचं खापर त्यांनी भाजपवर फोडलंय। विधानसभेत आमदार सदा सरवणकरांचे पुत्र समाधान सरवणकरांना ठाकरेंच्या महेश सावंत यांनी धूळ चारली होती। त्यानंतर आता महापालिकेतही ठाकरेंच्या निशिकांत शिंदेंनी त्यांचा पराभव केला। त्यांची बहीण प्रिया सरवणकर या सुद्धा पराभूत झाल्या। हा पराभव जिव्हारी लागल्यानं समाधान सरवणकर यांच्यातला संताप उफाळून आलाय। माहीममध्ये भाजपच्या टोळीनं आपल्याला पाडण्यासाठी काय काय केलं याचा पाढाच त्यांनी वाचला। जी काही ते वसुली टोळी आहे, ती टोळी प्रत्येक लोकसभेपासून आपण ह्या विधानसभेमध्ये बघितलं असाल की ती एक समोरच्या पक्षाला मॅनेज होण्याचं काम करते। आज लोकसभेला तशाच प्रकारे मॅनेज झाले, विधानसभेला मॅनेज झाले, कॉर्पोरेशनला देखील तशाच प्रकारे मॅनेज झाले आणि कॉर्पोरेशनला फक्त आमचं नुकसान न करता स्वतःच्या पक्षाचं देखील नुकसान, स्वतःचे उमेदवार देखील पाडण्याचं काम या लोकांनी केलेलं। 2 दिवसाआधी, निवडणुकीच्या 2 दिवसाआधी मला भाजपचे काही पदाधिकारी आले, त्यांनी मला काही चॅट दाखवली की साहेब आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती असे चॅट फिरतायत। चॅटवर काय होतं? त्या चॅटवर अशा प्रकार होतं की सामने से पैसा आया इनको गिराना है अपने को, अशा प्रकारे और काम पे लग जाओ। त्यांच्याकडे ज्या काही गोष्टी घडतात समोरच्यांना वाटत असेल की त्या कोणाला कळणार नाहीत, पण त्यांच्याकडे वारंवार प्रत्येक गोष्ट ती लिखित स्वरूपात आहेत, प्रूफ ती गोष्टी त्यांच्याकडे आहेत आणि या सर्व गोष्टी त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना इलेक्शनच्या 1 दिवस आधीच या सर्व गोष्टी पाठवल्यात। आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काही ह्या काही जेव्हा महापौर आणि या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला संपतील, या सर्व गोष्टी आणि सर्व फ्री ज्यावेळेला होतील त्यावेळेला ह्या गोष्टींवरती नक्कीच 100% विचार केला जाईल। सरवणकरांचे आरोप भाजपच्या नेत्यांनी फेटाळून लावले। उलट सरवणकरांना जी मतं मिळाली ती भाजपमुळेच असा त्यांचा दावा आहे। सरवणकर भावा बहिणीसाठी भाजप कसा प्रचारात उतरला याचा व्हिडिओज भाजपनं दाखवलाय। घरोघरी जायला आमचा पदाधिकारी, आमच्या पक्षाचा जो शिष्टाचार आहे की तिथला वॉर्ड अध्यक्ष त्यांच्या सोबत असला पाहिजे, तिथला आमचा मंडल अध्यक्ष त्यांच्या सोबत असला पाहिजे, तो ज्या ज्या भागामध्ये जातो तिथला आमचा बूथ प्रमुख त्यांच्या सोबत असला पाहिजे। हे सगळं आम्ही पाळलेलं आहे पहिल्या दिवसापासून। आणि ते जे बोलतायत ना, मला त्यांना माझा एक प्रश्न आहे की त्यांचे पदाधिकारी कुठे होते? जर भारतीय जनता पक्षाचा तिथला कार्यकर्ता पदाधिकारी त्या रॅलीतनं जर का बाजूला काढला तर काय उरत होतं त्यांच्याकडे? कोण उरत होतं? तर त्यांनी शोध लावावा। समाधान सरवणकरने ज्या पद्धतीने आरोप केलेला आहे की भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना मदत केली नाही, तशाच पद्धतीने 182 वॉर्डमध्ये सुद्धा आमच्या या ठिकाणी राजन पारकर हे आमचे उमेदवार असताना त्यांच्या लोकांनी सुद्धा आम्हाला मदत केली। रॅलीमध्ये होतो, सगळ्या गोष्टी त्यांना हेलो, आम्ही डोर टू डोर बीजेपीवाले फिरत होतो। तर असं म्हणणं असेल की आम्ही बीजेपीने पाडलं तर ते चुकीचं आहे। भाजपच्या नेत्यांनी सरवणकरांना उत्तर दिलं असलं तरी भाजपची भूमिका सबुरीची आहे। स्थानिक पातळीवर निश्चित काही अशा पद्धतीनं कुणी काही केलं असेल तर निश्चित त्याचा तपास केला जाईल, चौकशी होईल। परंतु आमचा प्रयत्न जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून निवडून यावा यासाठीच होता। प्रत्येक मतदारसंघामध्ये काही हेवेदेवे असतात, त्या ठिकाणी काय झालं हे तपासलं पाहिजे आणि सरवणकरजी जे बोलत आहेत त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे देखील स्थानिक पातळीवर बघितलं पाहिजे। आपल्या या पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यांना पुढची 4 वर्ष वाट पाहावी लागणार आहे। प्रतीक्षा मोठी आहे। तोवर सरवणकर पिता पुत्र सबुरीनं घेतात की त्यांच्या ज्वालामुखीचा उद्रेक होतो हे पाहायचंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।